सगळं काय तुमच्या समोर झालेलं आहे. तुम्हाला चित्र कळलं असेल की काय चाललं आहे. मालवणमध्ये एक वेगळा न्याय किंवा न्यायव्यवस्था ही मालवणमध्ये वेगळी आहे. हे जरा खाली धरा. मालवणमध्ये न्यायव्यवस्था वेगळी असं एक चित्र तुम्हाला मालवणमध्ये बघायला मिळेल. तुमच्यासमोर योगायोगाने म्हणा पण सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम होत्या आणि तिकडे आरो होते निवडणूक अधिकारी. त्यांच्यासमोर मी मागचा जो काय 4 दिवसापूर्वी जो पैशाचा प्रकार होता तो पकडून दिला. त्याचाही अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही असं ते म्हटले. माझ्यापर्यंत आलेला नाही पण त्यांनी पुढे पाठवलं आहे आणि ते स्वतः म्हटले हे पब्लिक डोमेनमधले डॉक्युमेंट आहे, पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते त्यांना मिळाले पाहिजे, सगळ्यांना दिसले पाहिजे. अजूनपर्यंत ते कोणाला दिसले नाहीत. माहीत नाही ते कुठल्या पब्लिक डॉक्युमेंटची विषय म्हणजे कुठली गोष्ट करत आहे. दुसरा कालचा विषय अजूनपर्यंत FIR नाही. अच्छा, मागच्या विषयामध्ये पण FIR नाही. FIR माझ्यावर झालेली आहे. कालच्या विषयामध्ये पण सकाळी 5 वाजेपर्यंत मी स्वतः तिकडे पोलीस स्टेशनमध्ये होतो, त्याच्यावर FIR नाही. आज तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळलं असेल, त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळलं असेल, त्यांच्या शब्दांवरून कळलं असेल, त्यांच्या उत्तरातून कळलं असेल की ते काय त्याच्यामध्ये हे करणार, म्हणजे काय म्हणतात ना, त्याच्यावर प्रोसिजर ते करणार आहेत. ते काहीच करणार नाही. हे सगळे जे कोण आरोपी पकडले गेलेले आहेत, सगळे ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत, ते सगळे मोकाट सुटणार. ते सुटलेलेच आहेत, ते बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाही. मला माहीतच होतं हे होणार. पण आता पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत, ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल, अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलं आहे. कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही. लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उठेल. हे जर उघड असे पैसे घेऊन रात्री बेरात्री हा पैशांचा नागडानाच जर करणार असतील इकडे महाराष्ट्रामध्ये आणि मालवणमध्ये खास करून, तर हा कुठेतरी थांबला पाहिजे. त्याच्यासाठी वकिलांशी बोलून योग्य ते पाऊल जे काही असेल ते मी लवकरात लवकर उचलण्याचं ठरवलं आहे. निलेशजी, तुम्ही म्हणालात की तुम्हाला आवडणार नाही पण तुम्हाला निवडणूक आयोगालाही पार्टी करावं लागते. बरोबर आहे. आता बघा, ते बिचारे अधिकारी कोणाच्या तरी प्रेशरमध्ये आहेत. ते अधिकारी चांगले आहेत, मी त्यांना अगोदरपासून ओळखतो. ते आमच्या जिल्ह्यामधलेच अधिकारी आहेत. पण आता नाईलाजाने त्यांच्यावर केस होणार. त्यांनी प्रेशरमध्ये येऊन जे काय केलं, ते अधिकारी म्हणून जे शपथ घेतात त्या पदाला साजेशीर ते वागलेले नाहीत. म्हणून त्यांना पार्टी तर करावं लागेल. प्रत्येकाला पार्टी करावं लागेल, नुसते एक अधिकारी नाही. ज्यांचा हात या कारवाईमध्ये लागलेला आहे, मग ते पोलीस डिपार्टमेंटचे असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील, त्यांचा प्रत्येकाचा जिथे मला वाटलं की ह्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा इन्व्हॉल्वमेंट आहे, जे कॅमेरामध्ये टपले आहेत किंवा कॅमेरामध्ये आलेले आहेत, त्यांची सगळ्यांवर कारवाई होणार आणि मी त्यांच्यावरती केस फाईल करणार. काल रात्रीची जी घटना घडली त्यामध्ये एक बाबा परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे 171 कलमांतर्गत. कोण विचारतो त्या गुन्ह्याला? 171 म्हणजे असंच तुला सोडून देतो आम्ही, जा बाबा तू अजून पैसे वाढ, दारू पी, बिअर बार उघड, अजून पैशाचा नागडा नाच कर, तुला आम्ही सोडून दिलेलं आहे. हे काय कलमं झाली? अहो, तुम्ही एका लोकप्रतिनिधीवर नको ती कलमं लावता आणि असे बिअर बार चालवणारे, डान्स बार चालवणाऱ्यांवर तुम्ही हे अशा केसेस टाकतात की त्याला माहिती होतं, कलम ऐकल्यावरच हसला असेल, तो स्वतः हसला असेल. आता काय म्हणणार त्याच्यावर? तुमच्यावर कारवाई करण्यामध्ये तत्परता आहे, परंतु ज्यांच्या संदर्भात कॅश सापडली तिथे कारवाई होत नाही. आता हे तुम्हाला समजलं, हे माझं फार मोठं नशीब आहे. कारण काय? फार मोठं नशीब आहे. प्रेशर कोणाचं? शासनावर प्रेशर कोणाचं असतं? आता मला मी सगळंच सांगतोय साहेब. मागच्या 10 दिवसामध्ये कोण प्रेशर टाकू शकतो? अच्छा, मी कोणाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली? त्यांनी मग कसं IG पासून सगळे व्यवस्था इकडे माझ्या विरोधात बसवायचा प्रयत्न केला. मी हे उघड सांगतोय. तुम्ही फार नंतर आलात साहेब या सीनमध्ये. हा सीन फार अगोदर सुरू झाला आहे. 10-12 दिवस झालेले आहेत सीनला, म्हणून तुम्ही लेट एंट्री मारलेली आहे. तुम्ही अगोदर सीनचा पहिला सगळा सीनची माहिती घ्या आणि नंतर मला प्रश्न विचारा.